गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळचा खूप छान असा ब्रेकफास्ट झाला. ऑप्शन्स नॉर्मली इंडियाच नसतात, इंग्लिश ब्रेकफास्ट असतो. बट आता सवय झाली आहे तर चालून जातं. पण इंडियामध्ये जी उपमा आणि इडली, कांदे पोहे याचा ब्रेकफास्ट सवय आहे तर खूप मिस करतो आहे. आम्ही निघालो व्हेनेटियन मकाऊ बघण्यासाठी, जे की हॉटेल आणि रिसॉर्ट त्यामध्येच कसिनो आहेत. आणि व्हेनेटियन लास वेगास इज अ लार्जेस्ट कसिनो इन द वर्ल्ड. खूप मोठं असं एरिया आहे जिथे तुम्ही खूप सारे कसिनोचे टेबल्स तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. रोलेटसाठी खूप छान एरिया आहे. तुम्ही स्क्रीनवरती, तुम्ही टेबलवरती किंवा तुम्ही सिंगल एक मशीनवरती सुद्धा खेळू शकता. खूप छान असा एक्सपिरियन्स आहे. खूप मोठं आहे ते. त्या अगोदर आम्ही बॉम्बे एक्सप्रेस म्हणून एक इंडियन हॉटेल रेस्टॉरंट आहे, तिथे आम्ही आमचं ब्रंच केलं. खूप छान जेवण होतं. मी नक्की तुम्हाला रेकमेंड करेन. आम्ही चिकन तंदुरी आणि बटर नान खाल्लं होतं. बेस्ट होतं. आणि त्यानंतर आम्ही बाहेर पडलो तर बघितलं तर प्रत्येक हॉटेल किंवा प्रत्येक शॉपच्या समोर असं देवाचं काहीतरी मांडलेलं असतं आणि खूप स्पिरिच्युअली ते लोक मानतात ह्या गोष्टी. आणि खूप छान क्लायमेट होतं. तुम्हाला रोलेट चिपने खेळायचं असेल तर $50 आणि $100 मिनिमम चार्जेस होते. आणि तुम्हाला स्क्रीनवरती खेळायचं असेल तर एक साईड 20चं स्टार्टिंग होतं आणि एक होतं जे 4 लोकांचं सीट होतं. मध्ये त्याच्यामध्ये स्क्रीन होती आणि रोलेटचं ते राऊंड रिंग होती. त्याचं मिनिमम चार्जेस होता $10 किंवा मकाओ मॅकनीज पटाका. तिथून टॅक्सी बुक करून आम्ही निघालो एका पॉईंटकडे, सेंट पॉल चर्चकडे. ते एक हिस्टोरिकल असं लँडमार्क आहे. टॅक्सी आम्हाला खूप लांब त्यांनी उतरवलं, कारण त्या चर्चकडे जाण्यासाठी खूप असा वर जाण्यासाठी रस्ता होता जिथे की गाडी पोचू शकत नाही. सो खूप डिफिकल्ट असा रस्ता होता तो. बट खूप छान एक्सपिरियन्स होता. क्राऊड खूप जास्त होता कारण आम्ही थोडं आफ्टरनून टाईमला आलो होतो. तुम्हाला जर क्राऊड अवॉइड करायचा असेल तर तुम्ही अर्ली मॉर्निंग विजिट करू शकता, जे की खूप प्रॉपर तुम्हाला व्ह्यू बघता येईल आणि तुम्हाला फोटोज वगैरे घेता येतील. क्राऊडमुळे आम्हाला काही फोटोज काढता आले नाही, बट 1-2 फोटोज आम्ही काढण्याचा प्रयत्न केला. जाताना खूप छान असे फूड स्टॉल्स आहेत, पण ते लोकल्स आहेत तर वी डोंट नो की तुम्हाला आवडेल की नाही, कारण त्यांचे खूप वेगवेगळे नूडल्स आणि चिकनचे आयटम वेगवेगळे सॉसेजमध्ये आहेत, ज्याची टेस्ट तुम्हाला आवडेल नाही आवडेल त्याच्यावरती डिपेंड आहे. तिथून टॅक्सी बुक करून आम्ही निघालो व्हेनेशियन मकाऊ बघण्यासाठी. हे वर्ल्डमधलं 10th लार्जेस्ट फ्लोअर वाईज बिल्डिंग आहे आणि खूप अमेझिंग असं व्ह्यू आहे. तुम्हाला नक्की आवडेल तिथे विजिट केल्यानंतर. खूप छान वाईब आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे तिथे शॉप्स आहेत आणि ब्रँड्स आहेत, जे की तुम्हाला शॉपिंग करता येईल तिथे. संध्याकाळचा व्ह्यू पण खूप अमेझिंग आहे आणि दिवसासुद्धा खूप छान वाटतं तिथे. तुमचा पूर्ण दिवस लोक हाँगकाँगला येऊन 1 डेसाठी मकाऊला येतात बाय फेरी आणि पूर्ण दिवस व्हेनेशियन आणि पॅरिशियनमध्ये फिरून मग इव्हिनिंगला फेरी घेऊन परत हाँगकाँगला जातात. तुम्ही ते सुद्धा ऑप्शन करू शकता.
मकाऊमध्ये मॅकनीज पटाका ही करन्सी आहे, बट हाँगकाँग डॉलरसुद्धा इथे ॲक्सेप्ट केला जातो. तुम्हाला करन्सी एक्सचेंज करायचं असेल तर तुम्ही कसिनोमध्ये सुद्धा करन्सी एक्सचेंज करू शकता. इव्हिनिंग टाईमला सिटीज लाईट्स बघण्याची मजा खूपच वेगळी आहे इथे. आम्ही या व्हेनेशियनमध्ये पोचल्यानंतर इथे एक वेगळाच फ्रेग्रन्स होता जो मला खूप आवडला. खूप मस्त फ्रेग्रन्स होता. इथे इंडोर कॅनल आहे, त्याच्यामध्ये पण खूप छान असं बोट राईड तुम्ही करू शकता. खूप छान असं अमेझिंग व्ह्यू आहे. त्यांनी वरती थीम स्कायची केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला रात्रीसुद्धा वाटत नाही की अंधार झाला आहे. वरती पूर्ण स्काय दिसतं आणि परत मला तो नेकलेस दिसला. मला याचा कन्सेप्ट अजिबात कळलेला नाही आहे, बट छान आहे. मी नक्की सर्च करून तुम्हाला हे सांगेन की ही कुठली डिझाईन आहे. तुम्ही व्हेनेशियनमध्ये सुद्धा राहू शकता. तिथे 300 हॉटेल रूम्स आहेत आणि रिटेल शॉप्स आहेत. तिथेच कसिनो आहे आणि तुम्ही तिथल्या तिथेच सगळ्या गोष्टी करू शकता. सिटीचं व्ह्यू एन्जॉय करू शकता. ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स होता आणि खूप छान असं वाईब होतं. आम्ही पूर्ण दिवस इथे एन्जॉय केला. खूप वॉक करावा लागतो आणि हे आहे मकाऊ टॉवर. इथल्या ऑब्झर्वेशन डेकमधून सुद्धा तुम्ही सनसेटचा व्ह्यू बघू शकता. पॅरिसियन मकाऊचा नेक्स्ट व्लॉग लवकरच येईल. थँक्यू सो मच.